सर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवित्र बोर्ड शिक्षक भरती लवकरच तुमच्या जाहिराती त्या ठिकाणी येतील आणि पसंतीक्रम द्यायला सुरुवात होईल. आजची महत्त्वाची न्यूज बुलेटिन मध्ये संपूर्ण बातमी काय आहे डिटेलमध्ये पाहूया. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. याच प्रकारच्या संपूर्ण तुमची प्रेफरन्स पासून रजिस्ट्रेशन पासून डॉक्युमेंट पर्यंत सगळी माहिती आपल्या चॅनलला मिळणार आहे. त्यामुळे सबस्क्राईब नसेल केलास तर सबस्क्राईब करून ठेवा. ओके, चला. पवित्र पोर्टल व्यवस्थापनासाठी अत्यंत महत्त्वाची सूचना आलेली न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून त्याचं डिजिटल स्वरूपात थोडंसं प्रकाशन केलं. स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासंदर्भामध्ये डॅशबोर्ड अपडेट झालेला आहे. जाहिरात पूर्ण करण्यासाठी आजची अंतिम मुदत आहे. हे 21/7/2026 न्यूज बुलेटिन आहे. त्याला थोडंसं वेगळ्या प्रकारे इथं दिलेलं. नोंदणीचा मागोवा आतापर्यंतचा प्रवास दिलेला आहे 1/5 ते 31/5/2026. त्यानंतर मूळ मुदत पूर्ण झाली, मग मुदत वाढ दिली होती 20/7/2026 पर्यंत आणि वाढी मुदत जास्त रिक्त पदांचा समावेश त्या ठिकाणी करण्यासाठी दिलेली होती. मग व्यवस्थापनाने पोर्टलवर नोंदणी करून जाहिरातीतील आरक्षण विषयक माहितीची नोंद करण्याची मुदत आता संपुष्टात आलेली आहे. अजून कुठल्याही प्रकारे आता नवीन मुदत वाढ मिळणार नाहीये. ज्या राहिल्या असतील त्यांना फेज 2 मधून जागा दिल्या जातील. आता तात्काळ कारवाईस आवश्यक अर्जाची आजची अंतिम मुदत दिलेली आहे. अपूर्ण जाहिराती असलेले जे काही व्यवस्थापन आहे त्या व्यवस्थापनासाठी ही मुदत दिलेली आहे. बघा, अपूर्ण जाहिराती असलेले व्यवस्थापन आहे त्याच्यासाठी फक्त आज दिनांक 21/7/2026 दिवसभरामध्ये अपूर्ण ज्या जाहिराती असतील त्या पूर्ण करणे अनिवार्य आहे. प्रलंबित कारवाई त्याच्यानंतर मुदत वाढ नाहीये. ज्या व्यवस्थापनाच्या जाहिराती पोर्टलवर अद्यापही अपूर्ण आहेत त्यांनी दिलेल्या मुदतीत आजच त्या पूर्ण त्यांना करायच्या आहेत आणि त्यानंतर या पूर्ण झाल्या की तुमच्या जाहिराती इथं तुम्हाला पाहायला मिळतील. सगळ्या तुमचं पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन इथंच होणार आहे. ती सगळी माहिती ऑल मी तुम्हाला देणार आहे, काळजी करू नका. कारवाई न केल्यास होणारा परिणाम, काय कारवाई केल्यास होणारा परिणाम दिलाय बघा. ठीक, विविध मुदतीत पूर्ण झालेल्या जाहिराती, अपूर्ण राहिलेल्या जाहिराती 21 जुलै म्हणजे आजची अंतिम मुदत दिलेली आहे. ते तुम्हाला दिसतं ही अंतिम मुदत आणि इकडं पोर्टलवर प्रकाशित होतील आणि पुढील प्रक्रियेत समाविष्ट असतील. लक्षात ठेवा, आता ज्या अपूर्ण आहेत त्या अपूर्ण राहतील, ज्या पूर्ण आहेत त्या पवित्र पोर्टलवर प्रकाशित होतील, तुम्हाला पाहता येतील. त्यानंतर त्यानुसार तुम्हाला प्रेक्षक देता येतील. पुढील प्रक्रियेत समाविष्ट. अपूर्ण जाहिराती निवड प्रक्रियेत पुढे विचारात घेता येणार नाही. बघा, ज्या अपूर्ण जाहिराती अपलोड झालेल्या आहेत परंतु अपूर्ण आहेत, आज त्यांनी पूर्ण नसतील केले ज्यांनी, तर त्या अपूर्ण जाहिराती निवड प्रक्रियेमध्ये पुढे विचारात घेणार नाही. मग याच्यामध्ये 2 टप्पे, फेज 1 असेल, फेज 2 असेल. मग या जाहिरातीला फेज 2 साठी विचारात घेतलं जाईल. पण सध्याच्याला फेज 1 मध्ये त्याचा विचार केला जाणार नाही. उमेदवारांसाठी पुढील टप्पे भरती प्रक्रियेचा मार्ग तुम्हाला न्यूज बुलेटिन मध्ये दिलेला आहे. काय आहे बघा. नंबर 1 आहे तुमच्या जाहिराती एकत्र केल्या जातील. जाहिराती आहेत त्या एकत्रित करणे. विविध मुदतीत पूर्ण झालेल्या सर्व जाहिराती पोर्टलवर एकत्रित केल्या जातील. पोर्टलवर काय केल्या जातील? एकत्र केल्या जातील. त्यानंतर उमेदवारांना बघा, इथं डोळ्याचा आयकॉन दाखवलेला आहे. दर्शन म्हणजे पात्र उमेदवारांना सर्व जाहिराती एकत्रित पाहण्याची सुविधा दिली जाईल. आणि मग प्राधान्यक्रम निवड बघा इथे दिले तुम्हाला. प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीतील अर्हतेनुसार पात्र उमेदवारांना प्राधान्यक्रम उपलब्ध करून दिले जातील. याबाबत सूचना स्वतंत्रपणे, जसं आता न्यूज बुलेटिन प्रसिद्ध झालंय तसं वारंवार रोज आता न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून त्या ठिकाणी तुम्हाला सगळ्या सूचना दिल्या जाणार आहे. आता बघा, जबाबदारी आणि सद्यस्थिती दिलेली आहे. काय जबाबदारी आहे? सद्यस्थिती आज कृती आहे 21 जुलै. अपूर्ण जाहिराती आजच पूर्ण करण्यासाठी दिलेल्या आहेत. ज्या जाहिराती अपूर्ण असतील त्यांचा विचार हा त्या ठिकाणी केला जाणार नाहीये.
सध्याच्या या जागेमध्ये ज्यावेळेस फेज 2 असेल, टप्पा 2 असेल, त्यावेळेस त्यांचा विचार केला जाईल, पण सध्याच्याला विचार केला जाणार नाहीये. पुढील टप्पा व्यवस्थापन नोंदणीची मुदत संपलेली आहे. सद्यस्थितीमध्ये पात्र उमेदवार आणि जाहिराती पूर्ण होण्याची प्रतीक्षा आहे. पुढील टप्पा काय असणार आहे तर जाहिराती पोर्टलवर प्रकाशित होणार आहेत. हा पुढील टप्पा आहे. त्यानंतर एकत्रित जाहिराती पाहणे, त्याचा प्राधान्यक्रम नोंदवणे ही पुढची प्रोसेस असणार आहे. व्यवस्थापनाची आजची पूर्तता हीच उमेदवारांच्या पुढील प्रक्रियेची गुरुकिल्ली असेल आणि मग उद्याच्याला संपूर्ण त्या ठिकाणी जाहिरातीचं चित्र स्पष्ट होईल. प्राधान्यक्रम कसं द्यायचं, निवड प्रक्रिया काय आहे, कोणकोणते डॉक्युमेंट आहेत त्यावरती यानंतरचाच व्हिडिओ असेल तो सगळा व्हिडिओ सुद्धा बघून घ्या. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही सुद्धा न्यूज बुलेटिन आहे तर ते एकदा बघून घ्या. सगळ्या टेलिग्रामला आहे, वेगवेगळे टेलिग्राम आहेत, पवित्र पोर्टल आहेत, इतर टेलिग्रामचे त्या टेलिग्रामला दिलेला आहे. ठीक, आजची तारीख दिलेली आहे 21/7/2026 व्यवस्थापनासाठी सूचना दिलेल्या. ठीक आहे, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपला टेलिग्रामचा ग्रुप तो सुद्धा जॉईन करा. आणि नवीन आहेत यामध्ये तुम्हाला सहभागी होणार आहेत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे.